नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आहेत ना मी दाभोळला जायला निघालोय. दाभोळला ह्या साईडला जायचं आहे आपल्याला पलीकडे. तर मला आहेत ना आता शॉपिंग करायची आहे दाभोळला. तर उद्या मी मालवणला जाणार आहे फिरायला. त्यासाठी आता शॉपिंग करायची आहे. पलीकडे आपल्याला जायचं आहे बोटीत बसून. आता बघू शकता घराच्या जवळच आहे मी आता. त्यानंतर बोटीत बसून जाणार आहे. इकडे फेरीबोट दिसते आता मला. आता फास्ट जायला लागणार आहे. पण फेरीबोट अर्ध्यावरती आले. गाडी घेतो आणि पटकन निघतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आपण फेरीबोटमधून जाणार आहोत. चल तर मग जावे लगेच. मी आता आपण दाभोळच्या म्हणजे धोपाळ्याच्या गावात आलोय. हे पण फेरीबोट आले असतात आपल्याला भेटले बरोबर आणि माणसे यायला सुरुवात झाली बघू शकता. तर आता आहेत ना माणसं उतरून झालेत. आता आपल्याला येते आपला नंबर आहे त्या साईडला बोट लागले त्या साईडला. चला तर मग मी आता जातो बोटीमध्ये. तर फेरीबोट आता निघाली आमच्या साईडने त्यानंतर बोटी तयारी चालू आहे मासे पकडायची. त्या साईडला केबिन आहे बघू शकता. सर्व बोट कंट्रोल होते. स्टेअरिंग आहे. केबिन मधला मी राहुल मोहिते राहुल नाही आपला मित्र आहे. कंपनीत एकत्र कामात या साईडला एकदम समुद्र आहे आणि हे दाभोळचं बीच आहे आणि इथे आपली बोट जाणार आहे. तर आता आपण गाडी क्रॉस केलेली आहे. तुम्हाला दाखवतो बोट पार्किंग होते. या साईडला बोट पार्किंग करायची आपल्याला. त्या स्लोपवरती लागेल. हे समोरच आपलं काम आहे. तुम्हाला दाभोळची जेट्टी सुद्धा दाखवणार आहे मी आता. त्या साईडला दाभोळची जेट्टी आहे. कपडे तर घेऊन आलोय मी. थोडेच घ्यायचे होते त्यामुळे लगेच आटपलंय. आता वेल्दूर आपल्या दाभोळच्या जेट्टीवरती आलोय मी. दाभोळची जेट्टी आहे. मस्त नजारा आहे. त्या साईडला लिलाव असतो मच्छीचा. आता बोटी चालू झाल्या 15 तारखेपासून. इथे लिलाव चालू आहे. या ठिकाणी मच्छी घेतात. जी बोटींची असते ना ती बोटीतून आणून त्या ठिकाणी खाली करतात. सगळ्या फिशिंगच्या बोटी आहेत बघा. सर्व आहेत ना तयारी चालू आहे फिशिंगच्या बोटींची. 15 तारखेला परमिशन मिळणार आहे ना त्यामुळे सर्व तयारी करतात लोक. बोट रेडी करायचं काम चालू आहे. त्या साईडला एक बोट आहे. सर्व बोटीवरचं काम चालू आहे. बोट केवढी मोठी आहे बघा. एकदम मोठी बोट आहे. या बोटी आहेत ना बांधून ठेवले आहेत सर्व एकमेकांना आणि जेटीनं सुद्धा पाहू शकता या रस्सीने बांधलेले आहेत जेणेकरून बोटी आहेत ना जेटीजवळ राहायला पाहिजेत. आपल्या साईडला आहेत ना डोली व्यवस्थित करायचं काम चालू आहे. यातनं डोली व्यवस्थित करतायत म्हणजे फिशिंगसाठी जायचं आहे त्यामुळे डोली असतात ना या ते व्यवस्थित करायला लागतात. त्यांचा मेंटेनन्स वगैरे करून घ्यायचा असतो. तर इथं सर्व काम चालू आहे. समोरच्या साईडला बघा इकडून काम चालू आहे. सर्व भरपूर गडबड चालू आहे आता जेटीवरती. समोरच्या साईडला आहेत ना दुसऱ्या बोटी आहेत. ह्या साईडला आहेत ना समोरच्या बाजूला डिपको लागतो वेल्दूर आणि नवानगरचा. ही आता फिशिंग बोट आहे. बंद आहे झाकून ठेवलेली आहे. आणि इथे आहेत ना वेल्दूर नवानगर डिपको लागतो. इथे आता बंद आहे पावसाळा असल्यामुळे. नंतर मग चालू होईल. तर आता थोडा धक्क्यावरती येऊन फिरून झाला आहे आपला. त्यानंतर आता आपल्याला जायचं आहे फेरीबोट लगेचचीच भेटेल. जाऊया पुन्हा एकदा फेरीबोटीत. तिकीट पण काढायचं आहे. टाईम लागेल.
इथलं बोटी आहेत, भरपूर बोटी आहेत बघा. साडेचार वाजायला अजून टाइम आहे, त्यामुळे आपल्याला वाट बघायला लागते. आपण थोडे 5 मिनिटं लवकरच आलो होतो, त्यामुळे टाइम लागणार आहे सुटायला. आता गाड्या सर्व पार्क करून झाल्यात, गाड्या पार्किंग बरी झाली आहेत. त्या साईडला मोठी बोट आहे, इकडे आजूबाजूचा परिसर असा आहे बघा. नाही आपली बघा, रिव्हर्स चालली आता पण. तर आता मी पलीकडे येऊन आहेत ना, डोंगरावरती थांबलोय. इथून नजारा दिसतोय एकदम सुंदर. त्या साईडने मी आलो, इथे गेलो, इथे बोट पार्क झाली. इथून मी गाडीने इकडे इकडे आलो, इथे गाडी पार्क करून ठेवले. इथून जो नजारा दिसतोय ना, एकदम कमाल आहे. वेलदूर गावाचा पूर्ण नजारा दिसतोय इथून बघा, पूर्ण नजारा आहे. बाहेर एक आहेत ना बोट दिसते मला, शिप आहे मोठी, दाखवतो तुम्हाला. ते पहा, तिथे शिप आहे बघा मोठी. तर तुम्ही पाहिलात कसं मी गेलो दाभोळला जाऊन थोडे कपडे घेतले. फेरी बोटमध्ये कसं जातात वगैरे दाखवलं, फेरी बोटचा प्रवास दाखवला तुम्हाला. जर का आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिन मला या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.